जगातील विषमता नष्ट करणारे, शांतीचा आणि समतेचा मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध आणि तथागत गौतम बुद्धाला हा मार्ग शोधून काढण्यासाठी त्यांनी जेव्हा हे जग सोडले, ह्या शोध मार्गासाठी वर निघाले, त्यांना साथ देणारी यशोधरा आणि महामाया गौतमी, तसेच शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी घडविणाऱ्या जिजाऊ माता, आपल्या महात्मा फुले यांना खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेबांना बाबासाहेब म्हणून घडविणाऱ्या रमाई, अशा सर्वांना, महामातांना, महाभगिनींना आणि महापुरुषांना माझं त्रिवार अभिवादन. आदरणीय मंचावर उपस्थित सर्व माननीय आणि आपण सर्व भगिनी, माझ्या मोठ्या ताईच्या उपचारार्थ मी इकडे आले होते सुट्टी काढून, आणि त्यात हे काय म्हणतात आपलं कार्यक्रम होतं आणि त्यामुळे मग मी इकडे कार्यक्रमाला येऊ शकले. ठीक आहे, काही हरकत नाही. तर ताईंनी अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी सावित्रीबाईंचे कार्य सांगितलेले आहे. त्यांनी खरंच, मला तर असं वाटतं की सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनीच नाही तर प्रत्येक दिवशी आपण सावित्रीबाई फुलेंचं जे जीवन आहे, जे जगत आहेत, जीवन जगलेले आहे, त्याप्रमाणे खरंच का वागतो का, याचा खरंच विश्लेषण स्वतःहून करायला पाहिजे. सावित्रीबाई फुल्यांनी ज्या पद्धतीने साथ दिली आपल्या पतिदेवांना, म्हणजेच आपल्या महात्मा ज्योतिराव फुले यांना, त्यांच्यासारखी साथ आपण घरामधून म्हणजे सगळ्या गोष्टीतून आपण साथ देतच असतो, बरोबर आहे की नाही. पण त्याही पुढे सावित्रीबाई फुल्यांनी त्यांच्या कार्यामध्ये काम करत असताना 250 वर्षाचे पूर्वीचे जे कार्य आता आहे, अजूनही त्यांनी केलेले 250 वर्षापूर्वी काम केले तर 250 वर्ष उलटून गेले तरी आपल्या भगिनी अजूनपर्यंत त्या स्तरापर्यंत पोचलेल्या नाही सावित्रीबाईंच्या फुलेंच्या, बरोबर आहे की नाही, अजूनही नाही पोचलेल्या. महात्मा फुल्यांचं कार्य करत असताना, महात्मा फुल्यांच्या सोबत काम करत असताना 250 वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी जर एखादा निर्णय घेतला, त्या निर्णयाला स्वागत करणे, मान सन्मान देणे हे महात्मा फुल्यांनी तेव्हा शिकले होते. मी तर असं म्हणते की या संपूर्ण महात्मा सावित्रीबाई फुल्यांच्या जयंती निमित्ताने पुरुष पण अनेक खूप यायला पाहिजेत. आणि जे काही पुरुष या कार्यक्रमाला आहेत, जे माझे थोडे पुरुषांच्या बद्दलचे मत लक्षात घेतील, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या घ्या. कारण सावित्रीबाई फुलेंचे कार्य हे खरंच महिलांनी लक्षात घेण्यासारखं आहे. पण अजूनही आपली सामाजिक व्यवस्था त्या महिलांना पुढे येण्यासाठी तेवढी त्या काळातली महात्मा फुल्यांच्या विचारांच्या सारखी आधुनिक अजूनही झालेली नाही. कारण की महात्मा फुल्यांनी सावित्रीबाई फुल्यांचं एक उदाहरण आहे की ज्या ठिकाणी विधवा एक महिला, ब्राह्मण महिला ही आत्महत्या करायला चालली होती. तिचा भाऊ आला, तिने म्हटलं सावित्रीबाई माझी बहीण आता आत्महत्या करायला गेली कारण की तिच्यावर बलात्कार झाला, त्यातून ती प्रेग्नेंट आहे आणि ती आता मरणार आहे. महात्मा फुल्यांना या घटनेबद्दल माहिती नव्हतं. त्यांनी लगेच त्या महिलेच्याकडे गेले, तिला वाचवून आणलं आणि घरामध्ये विधवाश्रम चालू केला, म्हणजे विधवाश्रमाची सुरुवात केली. महात्मा फुल्यांनी तिच्या सन्मानात, तिच्या कार्याला तेव्हा तेवढीच साथ दिली. महात्मा फुल्यांनी तिला असं नाही म्हटलं बाई तू बाई आहेस, तू कसं काय निर्णय घेऊ शकतेस, तू घरात आणते, माझ्या घरातलं एवढं सगळं आहे, तू स्वतःहून कसं काय निर्णय घेतलास, बरोबर आहे की नाही. बघा 250 वर्षापूर्वी तिने हे नाही म्हटलं, त्यांनी हे नाही म्हटलं की बा तू स्त्री आहेस, मी म्हणेल तसंच तू करायला पाहिजे, असं नाही म्हटलं. तिच्या कार्याला, तिने केलेले, पुढे येऊन केलेल्या कार्याला मान सन्मान दिलेला. तर हीच परिस्थिती अजूनपर्यंत आपल्या समाजात नाही, आपल्या कुटुंबातही आली नाही. कुटुंबात आली नाही तर समाजात येणारच नाही, ऑब्व्हियसली, बरोबर आहे की नाही. तर कुटुंबामध्ये आपली ही अशी संस्कृती की प्रत्येक महिला
ही जेव्हा एखादं सामाजिक कार्य करत असेल, एखादं कुटुंबाचे कार्य करत असेल, एखादं कुठलंही ताईंनी सांगितलेलं की ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर त्या बाया फक्त सयाजीराव असतात, सह्या करणारे सयाजीराव म्हणतात आमच्या डिपार्टमेंटमध्ये, सह्या करणारे सयाजीराव. कारण की त्यांना त्यांचे सगळे निर्णय त्या फक्त त्यांचे नवरे घेतात. मी आसोलीला एकदा असं सुट्ट्यांवर आल्यावर होते तेव्हा ग्रामसभा होती उपस्थित, तेव्हा ताईंनी सांगितलेला तसाच उदाहरण, तसंच घटना घडलेली. ताई फक्त त्या महिला बसलेल्या होत्या, पण सगळा निर्णय तिचा नवरा आणि बाकीचे अध्यक्ष आणि बाकीचे लोक घ्यायचे. सगळ्यात महत्वाच्या त्या ताई एवढ्या निराशात होत्या, इतक्या म्हणजे निराश बसलेल्या होत्या. मी ताईला म्हटलं का बरं तुम्ही बोलत नाही? त्या थोड्याशा अशा बोलल्या, अशा केल्या त्या, असं केलं. आता त्या नाही बोलू शकत ना. ताईंनी म्हटलंय की महिला पुढे येऊन स्वतःहून काम करत नाही, त्यांना काम करण्याची खूप इच्छा असते, त्या निर्णय सुद्धा घेऊ शकतात. आणि सामाजिक दृष्टीने म्हणा किंवा कुठल्याही वैद्यकीय दृष्टीने म्हणा तर स्त्री ही सगळ्यात सक्षम महिला आहे. जर तिला तिचं स्वतःचं निर्णय घेण्याची संधी मिळाली, तिचं स्वतःचं निर्णय घेण्याची ताकद मिळाली, आणि तेवढाच कुटुंब ही व्यवस्था आपल्या भारतातील सगळ्या जगातीलच आहे, त्यामुळे कुटुंबाने त्याला साथ देणे तेवढेच गरजेचे आहे. कुटुंबाने तिला म्हणलं का एखादा तू नवरा म्हणत असेल, सरपंच बाईचा नवरा सरपंच, मी दौंडला असताना तेव्हा पण सरपंच बाई होती, पण तिच्या नवऱ्याला सरपंच म्हटलं जायचं. सरपंच साहेब आले नाही का, म्हणजे सरपंच बाई आहे पण तिचा नवरा सरपंच आहे. तर त्या सरपंच बाईला निर्णय घेण्याचं अक्कल नाही, हे पहिले सांगतो तिचा नवरा. तुला अक्कल नाही, तुला बोलता येत नाही, तर ते बोलण्यासाठी, असं बोलण्यासाठी हा जो मान सन्मान आहे हा घरातून आला पाहिजे. आणि हा येत नाही, हा येत नाही. त्या पुरुषांची पण मी चूक मानत नाही. तुम्ही म्हणाल अरे पुरुषच काम करतात आणि पुरुषांची चूक नाही असे बोलतात, आणि कारण ही परंपरेने जी चातुर्वर्ण व्यवस्थेने तशा पद्धतीने जे डोक्यात टाकून दिलेलं आहे की स्त्रीला कोणतेही काम करता येत नाही, आणि मनुस्मृतीचे जे श्लोक वाचले तर खूप भयानक आहेत, त्यामुळे मी ते नाही बोलत आहे इकडे. तर स्त्रीला तिला तिचा कोणता अधिकारही नाही, की तेव्हापासून चालत आलेली जी संस्कृती आहे, जे भारतामध्ये बरेचसे लोक आपल्या संस्कृतीला खूप गवगवा करतात, सगळ्यात निकृष्ट दर्जाची, सगळ्यात तुच्छ दर्जाची अशी संस्कृती भारतातील, तिचा गवगवा बाहेर केला जातो, ज्यामध्ये विषमतेचे बीज पेरले, विषमतेचे बीजच पेरलेले नाही, वेल्या पण मोठ्या मोठ्या चढलेल्या आहेत, विषमतेच्याच वेल्या चढलेल्या आहेत. अशा संस्कृतीचा गवगवा करणं काही योग्य नाही. लोकांना सांगितलं जातं बापरे बापरे आपल्याकडे ना मुलींना घरातच आजच्या आटी यायला लावतात, आणि मुलांना मात्र नुसतं टवाळक्या करायला सोडलं जातं रात्रीचे 12 वाजेपर्यंत. काय संस्कृती आहे ना. मुलींना घरातच 7च्या आतमध्ये यायला सांगितलं जातं आणि मुलांना कसंही ते केलं जातं. त्याच घटना अत्याचाराच्या होतात, महिलांच्यावरती रेप करण्याच्या. हे आपण आपल्या महिलांचं आता कर्तव्य आहे. आता सावित्रीच्या मुलींचं कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मुलाला म्हटलं पाहिजे, जर मी माझ्या मुलीला म्हणते ना 7च्या आतमध्ये यायला, तर तू पण घरातच दिसला पाहिजे 7च्या आतमध्ये, अन्यथा तुझे पाय तोडून ठेवी. ह्या महिलांनी म्हटलं पाहिजे. का काम असेल तर कोणी जाऊ शकते, महिला पण जाऊ शकते, पुरुष म्हणजे मुली पण जाऊ शकतात, मुलं पण जाऊ शकतात, कामाच्या पद्धतीने नाही. कारण मुली पण आता नोकरी करताना रात्री पण येत असतात, रात्री बेरात्री कधी पण जात असतात. मागील काही एका घटनेच्या वेळेस, नाव नाही सांगत मी, एक घटना अशी भरपूर वेळा होत असतात अशा घटना, की महिलांचे कपडे तोडके घातलात म्हणून त्यांच्यावरती अत्याचार होतात असं बोललं जातं. मग हे खरंच कारण आहे का त्याचं? महिलांचे तोकड्या कपड्याने तुम्ही काय मनात, तुमच्या मनात घाणेरडी जी प्रवृत्ती आहे ती तोकड्या कपड्याने कसं होणार? मग 2 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो तर तिने कुठले घाणेरडे कपडे घातलेले असतात? आणि 50-55 वर्षाच्या स्त्रीने जेव्हा छान लुगडं घातलेलं होतं तिच्यावरती बलात्कार झालेला आहे, तिने कुठले वाईट कपडे घातलेले होते? मग ही मानसिकता आपल्याला
बदलायची ही मानसिकता अजूनही समाजामध्ये आहे. कारण की का वाढते ती तशी मानसिकता घाणेरडी? आपल्या घरामध्ये आपल्याला आपली मुलीला आपण घरात दामून ठेवतो आणि एखादी मुलगी बाहेर दिसली, मी प्रत्येक स्त्रियांना बोलते, दुसरी मुलगी नोकरीच्या निमित्ताने जाताना दिसली, बाई काय 7-10 वाजतापर्यंत राहते बाई बाहेर, घराच्या बाहेर. पोराच्या समोर बोलतो आपण, बोलतोय की नाही? बाई तर खूपच हे दिसते. आता महिलांच्या बद्दल बोलायला लागतात. आता मुलांच्या समोर आपण बोललो तर मग त्याला एक वाव भेटतो, त्याला एक वाव मिळतो. अरे हिला काहीतरी छेडखानी करण्याचा अधिकार आपल्याला मिळाला, आपल्या आईने बोललं, आपल्या महिला बोलतात, आहे की नाही? मग ही वाव सुद्धा आपण त्या मुलाला तशा प्रकारची संस्कृती आपण बोलतात ना, आम्ही काही संस्कार आम्ही बोलत नाही त्याला असं करायला, पण तो करतो. हे संस्कार आपल्या घरातून येतात. हे संस्कार जर हे करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या मुलांना पण तेच बोललं पाहिजे. जर मी माझ्या मुलीला म्हणते की तू 7च्या आत घरी ये, तर तू पण 7च्या आतच घरात आला पाहिजेत. आणखी एक गोष्ट, आणखी त्याचे पुढे थोडंसं जाईल. बऱ्याच वेळा बरेच महिला अशी आहेत की त्या बोलतात, आपल्या मुलांना सांगतात, पण त्याही मुलं करत नाहीत. ते का करत नाहीत, वागत का नाही तशा पद्धतीने? तर आपल्या घरातले पुरुष पण आहेत ना, आपले नवरे आहेत, सासरे असतील, भाऊ असेल, कोणीतरी असे लोक असतील, ते पाहते, त्यांची पण ते सवय आहेत ना. मुलं शेवटी वडिलांच्या याच्यावरती जातात, जास्तीत जास्त त्यांचे अनुकरण करतात. आता वडील जर तशा पद्धतीने वागणूक केली तर मुलाला वाटते अरे वडील करतात म्हणजे जायज आहे, घरात जायज आहे. वडील करू शकतात ना, आई सहन करते. वडील बोलतात मी आई सहन करते म्हणजे मला पण पुढच्या माझ्या बायकोला बोलायचा अधिकार मिळाला की? ती संस्कृती येते पुढे. मग ही आता आपल्याला, म्हणून मी म्हटले की जास्तीत जास्त पुरुष आले पाहिजे माझ्या. तर मी जेव्हा सांगते तेव्हा मला जास्त पुरुषांची गरज असते, व्याख्यान ऐकणारे. व्हेरी गुड, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. तर अशा पुरुषांचे कर्तव्य आहे की आपल्या मुलाला, कारण आईचं तर ऐकणं जसं आता तो जरट व्हायला लागला, जरट म्हणजे मोठा व्हायला लागला. बालक राहतो 17-18 वर्षापर्यंत, नंतर जरट होऊन जातो. मग तो ऐकायला थोडं कमी लागतो आई वडिलांचं, बरोबर आहे, वडिलांचं पण आईचे ज्यावेळेस संस्कार टाकत असते की मुलाने चांगलं काय करावं. कारण की बऱ्याच स्त्रियांच्या मनात असं कधीच वाईट येत नसतं की कोणत्याही मुलीच्या, आपल्या मुलीच्या बद्दल वाईट होऊ नये, दुसऱ्यांच्या मुलीच्या बद्दल वाईट होऊ नये, असं प्रत्येक स्त्रियांना वाटत असतं. तर त्यामुळे त्या चांगल्या विचारांना साथ देण्याची गरज आहे पुरुषांची, घरातल्या पुरुषांची. शाबास. तर या पुरुषांनी आपल्या मुलांना पण त्याच पद्धतीने संस्कार टाकणं गरजेचं आहे. तसं वागणं, त्यांनी पण तसंच वागलं पण पाहिजे घरामध्ये. मी सांगते, मागच्या 2-3 वर्षापूर्वी आमच्या CPRला पुणेला एक ट्रेनिंग झालेलं, राष्ट्रीय महिला आयोगाचं एक ट्रेनिंग झालं. त्यामध्ये एक सांगितलं गेलं की मुंबईला असे सेल आहेत ज्याच्यामध्ये कोणत्याही महिलांनी येऊन, त्यांच्या महिला किंवा पुरुष सगळ्यांनी महिलांनी येऊन त्यामध्ये त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात. त्याच्यावर कारवाई करायची की नाही करायची त्यांनी स्वतःहून जेव्हा बोलते तेव्हा करते, नाही तर कोणी करणार नाही. फक्त सोडायचं की तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहे असं त्यांनी त्यामध्ये सेलमध्ये टाकू शकतात आपले. त्यामध्ये 60 लाखाच्या जवळपास असे केसेस आलेले आहेत ज्यामध्ये महिला 10 लाखाचा पॅकेज घेणाऱ्या महिला, आता मी म्हणते शिक्षित महिलांच्या पुढचं सांगते आहे की अजूनही पुरुष प्रधान संस्कृती, एज्युकेटेड फॅमिलीमधून सुद्धा गेलेली नाही. 10 लाखाचं वार्षिक पॅकेज असलेल्या स्त्रीला, तिला रोजचं तिची सासू हातामध्ये 500 रुपये टाकून देते, तू जा नोकरीला ये. बाकीच्या ATM तिच्या नवरा वापरतो, तिच्याच ATM वरती घराचं लोन काढलं जातं, तो घर त्याच्या नवऱ्याच्या नावावर केलेला आहे. ही अजूनही परिस्थिती अशी पण आहे. ही उच्च शिक्षित लोकांच्या मध्ये पण नाही. ज्या रोजगारावर जाणाऱ्या महिला आहेत त्यांचे नवरे काय त्या रोजगारावर जातात, बायका नोकरी करून येतात आणि त्याचे नवरे सगळे दारू पिऊन ढोसून सगळे बसतात आणि येतात त्या बायका त्याच्यावर मारतात खूप. ह्या अशी परिस्थिती अजूनही आहे. सावित्रीच्या लेकीने केलेले काम अजून आलेले नाही आतापर्यंत आपल्यापर्यंत. सावित्रीच्या लेकीने आता पुढे येऊन काम करण्याची गरज आहे, सावित्रीच्या केलेल्या कामाच्या सारखं.
सावित्रीने केलेले हे काम सगळ्यांनी सांगितलं जाते, सावित्रीने केलं, नक्कीच केलं. त्याच्यामुळेच तर मी उभी आहे इथे, त्यांच्याचमुळे तर मी बोलू शकते आपल्या पुढे. आणि आपण सगळे सुद्धा आपण काम करत आहोत. पण महात्मा फुले कधी बनणार? महात्मा फुले पण बनायचं आहे ना, बरोबर आहे की नाही? मग घरोघरी सावित्री आणि महात्मा फुले यांची जोडी बनली पाहिजे. महात्मा फुल्यांनी जसं 100% निर्णयाचा अधिकार सावित्रीबाईला दिलेला आहे. माझ्या वेळ झाला का? ते म्हणजे बाकी पाहुणे आहेत ना, त्यांना जास्त वेळ देणं गरजेचे आहे. तर मग घरोघरी महात्मा फुले आणि सावित्रीबाई घडणं गरजेचे आहे. आपल्या नवीन तरुण मुलींनी सुद्धा सावित्रीबाईचा जो वसा आहे तो आपण पुढे घ्यायला पाहिजे. जसं आता मी सगळं सावित्रीबाई फॉलोअर्सच्या सगळ्या महिला जे काम करत आहेत त्या खरंच खूप अतिशय सुंदर वाखाणण्याजोगं काम आहे. आणि असे काम त्यांनी ते अगदी ग्रामीण पातळीमध्ये भागच आहे हा, अगदी खालच्या स्तरापर्यंत जाऊन ते काम करत आहे. गावोगावी गावपाड्यावरती जाऊन काम करतात, मोहल्ल्यामध्ये जाऊन काम करतायत. या सगळ्या महिलांना पुरुषांनी पण तेवढी साथ देणं गरजेचं आहे. सगळ्यांनी मिळून एका घरातून जर एक महिला येत असेल, समजा तिला घरामध्ये काम असेल तर ती महिला घरात येते, तिच्या घरी ती काम करून येते की नाही, स्वयंपाक करून येते, सगळ्या गोष्टी. माझ्यासोबत काम करायला माझ्या ऑफिसमध्ये 4 वाजता स्वयंपाक करून येतात महिला. 2 तासाचा प्रवास आहे जिथून येतात ते माझ्या ऑफिस पर्यंत. तिथे बस येते 6 वाजताच्या स्टॉपवरती, त्यापूर्वी ते 4 वाजता उठतात, स्वयंपाक करून येतात, संध्याकाळी 10 साडेदहा वाजता आणि घरी गेल्यावर पुन्हा स्वयंपाक करतात. नोकरी करणाऱ्या मुली, नोकरी करणाऱ्या बाया. मग तुम्ही पुरुष म्हणून नोकरी करणारा व्यक्ती असतो तर महिलांनी काय करायचं? माझे पतिदेव आलेत, त्यांच्या हातात चहा, 1 ग्लास पाणी द्यायचा, त्यांच्या हातात चहा द्यायचा, त्यांना सगळं हे करायचं, हे असते ना. ठीक आहे ना, केलं पण पाहिजे, असं नाही की नाही म्हटलं, चांगली गोष्ट आहे. पण मग महिला जेव्हा नोकरीवर येते तर तिला आल्यानंतर कमीत कमी 1 ग्लास चहा नाही विचारू शकत का? 1 ग्लास पाणी विचारू शकत नाही का? शेवटी तिला पुन्हा तर स्वयंपाकाला राबायचं लागायचंच आहे ना. हा, पण मी तर हे म्हणणार की नुसतं स्वयंपाक तिने करून ठेवायला पाहिजे तिच्या नवऱ्याने, किंवा घरातल्या सासू सासू त्यांनी करायला पाहिजे. मी आत्ताही सांगते, मुंबई सारख्या सिटीमध्ये जर अशी अवस्था आहे, त्या पण ज्या सगळ्या नोकरी करणाऱ्या वेगवेगळ्या ग्रामीण भागातूनच आलेल्या मुली आहेत, तर त्यांच्याकडे तर मी स्वतः बोलते, अगं तुम्ही बोललं, एका मुलीचा तर ओबीसी समाजाची मुलगी आहे, मॅडम म्हणे आमच्याकडे आमच्या भावाला माझ्या आईने कधी 1 ग्लास पाणी उचलू दिलं नाही. मग मी पण उचलू देत नाही, मी पण 1 ग्लास पाणी उचलून देत नाही. तो मला बोलतोय मला पाणी आणून दे. ठीक आहे, आता घरातून आई वडिलांनी जेव्हापासून केलेलं, अगं म्हणलं तसं नाही, जरी त्यांनी केलं असेल, आता तू सांगितलं पाहिजे की तू थकतेस. पुरुषच थकत नाही नोकरी करून आल्यानंतर, स्त्रिया पण थकतात. काम करून सगळ्या डोकं तिथे असतं, खूप वेळ केलं असतं, परत घरात आल्याच्या नंतर तिला सुद्धा तेवढंच सहकार्याची गरज असते. तर मी असं म्हणेन की सावित्रीबाईचं जे जीवन आहे, ज्या जीवनामध्ये त्यांनी केलेलं काम, काही सावित्रीबाईंनी जेव्हा काम करत असताना महात्मा फुल्यांनी तेवढ्याच पद्धतीने तिनं घरातून सुद्धा मदत केलेली आहे त्या काळात, 250 वर्षापूर्वी. आता महात्मा फुले, आता मी कुठल्या कॅटेगरीचा वगैरे घेत नाहीये, पण 250 वर्षापूर्वी महात्मा फुले ओबीसी समाजातून आल्यानंतर अजूनही मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ओबीसी भगिनी त्या अशा प्रोग्राम मध्ये पण जात नाही. त्यांचे नवरे चांगल्या नोकरीवर गेलेले आहेत, त्यांना काही गरज नाही. आपल्याला आपलं जीवन चांगलं, दागिने मिळतात, चांगल्या साड्या मिळतात, वेगवेगळं व्रत वैकल्य करायला मिळतं, वडाला जाऊन फेऱ्या मारण्यासाठी खूप सुंदर सुंदर दागिने मिळतात, सगळं काही मिळतात. त्यांना गरजच नाही या सगळ्या गोष्टींची. पण त्यांना असं वाटत नाही की आपण अजूनही गुलाम आहोत, कारण की अभ्यास नाही. सावित्रीबाईचा अभ्यासच केला नाही त्यांनी, महात्मा फुल्यांचा अभ्यासच केला नाही. मी तर म्हणजे सगळ्यांनी महात्मा फुले यांचं समग्र वाङ्मय हे पुस्तक वाचलंच पाहिजे, सगळ्यांनी वाचलं पाहिजे. आणि सगळे म्हणजे पुरुष स्त्री पुरुष सगळ्यांनी वाचलं पाहिजे. आणि त्यातून तुम्ही अर्थबोध घ्या की किती मोठी विवंचना त्या काळामध्ये होती, आणि त्यातून अशा पद्धतीने बाहेर आल्या. मॅडमनी त्याबद्दल सांगितले आहे, सगळ्यांना आपल्याला माहिती पण आहे. तर सावित्री ज्योती यांचे विचार आपण सगळ्यांनी आपापल्या घरातून, आपल्या कुटुंबातून रुजवायचा आहे. याचा वसा घ्या
आणि तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली, यासाठी मी सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद. जय भीम, जय सावित्री, जय जिजाऊ.